नाशिक महानगरपालिकेचा संजय अग्रवाल यांचा भ्रष्टाचाराचा पैसा खड्ड्यात गेलेला आहे। नाशिक शहरातील खड्डे बुजविण्याकरिता येणारा निधी हा खड्ड्यात नव्हे तर भ्रष्टाचारात चाललाय। रस्त्यावरील खड्ड्यांबाबत छबू नागरे आक्रमक। नवीन नाशिक त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा या रस्त्यादरम्यान 3 ते 4 फुटाचा खड्डा गेल्या 15 दिवसापासून पडला असून त्यावर लोखंडी बॅरिगेड्स लावल्यामुळे 2 दुचाकी स्वारांचे अपघात झाले। सदर प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते व पदाधिकारी यांना समजताच त्यांनी सदर ठिकाणी धाव घेत महानगरपालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले। 24 तासात खड्डा दुरुस्त न झाल्यास गाठ आमच्याशी आहे असा इशारा छबू नागरे यांनी दिला। सदर बॅरिगेड्समुळे अपघातांना निमंत्रण दिल्याने त्यांनी बोलून दाखवले। रस्त्यावरील नागरिकांशी संवाद साधताना नाशिक शहरात खड्डे बुजविण्याकरिता येणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले। मुख्यमंत्री नाशकात येणार असताना भर पावसात डांबरद्वारे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले। हीच तत्परता सिडको भागात का दाखवण्यात येत नाही असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामध्ये अशाच एका छोट्याशा खड्ड्याचे रूपांतर मोठ्या खड्ड्यात झाल्याने एक भला मोठा ट्रक त्या खड्ड्यात पूर्णपणे अडकल्याचे चित्र समोर आले होते। नाशिक महानगरपालिका देखील अशाच एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का असाही सवाल उपस्थितांमधून केला जात होता। यावेळी उपस्थित पदाधिकारी प्रसिद्धी प्रमुख दर्शन लड्ढा, नवीन नाशिक विभाग प्रमुख विजय मटाले, युवक अध्यक्ष विकी डहाळे, समीर गोसावी, ओम मटाले, कृष्णा पवार, अमोल पाटील, बंटी शेळके यांनी नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। नाशिक महानगरपालिकेच्या आज आम्ही या रस्त्यावर उभे आहे। त्या रस्त्यावरती अचानकपणे जो काही खड्डा आम्हाला दिसला, गेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी उर्मटपणाने सांगितलं की 10-15 दिवसापासून तो खड्डा आहे आणि 10-15 दिवसापासून पडलेला खड्डा बुजवायची तस्तीसुद्धा नाशिक महानगरपालिका घेत नाही। या महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार आणि या सगळ्या महानगरपालिकांवरती असलेले प्रशासकीय राजवट आणि त्यांची यंत्रणा ही कोणत्याही प्रकारचं सिरियसली काम करायला तयार नाही। फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार म्हणजे किंबहुना मला तर महाराष्ट्र शासनाला सांगायचं आहे की राजकीयदृष्ट्या प्रशासक म्हणून तुमचा अधिकारी इथं बसला आहे। फक्त दाजी आणि बहिणींना 1500 रुपये देऊन भागणार नाही, तर दाजी आणि बहिणी जर या खड्ड्यामध्ये पडल्या तर त्या 1500 रुपयामध्ये त्यांचं कंबर आणि मोडलेला हातपाय बरा होणार नाही। किंबहुना फक्त 4-5 महिने त्यांना जो त्रास होईल त्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे। आणि म्हणून माझं सांगणं आहे या सरकारला की आपण जी काही योजना राबवता ती तर अत्यंत चांगलीच आहे, पण त्यासोबत तुम्ही आमच्या लेकी बाळींचा, बहिणी भाच्यांचा, सगळ्यांचं तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि अशा रस्त्यांवरती खड्डे पडणार नाही या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे। खड्डे हे 10-12 दिवसापासून असंच आहे, याच्यावर कोणाचंच लक्ष नाही आहे, त्याचं लवकरात लवकर निर्णय घ्यावा। त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा या मुख्य रस्त्यादरम्यान रस्त्याच्या मधोमध 3 ते 4 फुटाचा खड्डा पडलेला आहे। त्यावर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी लोखंडी गज व बॅरिगेड्स लावल्यामुळे एक प्रकारे अपघाताला निमंत्रणच दिले गेलेले आहे। नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता यांच्या कारकिर्दीत नाशिक शहरात 300 कोटीहून जास्त वाळू, रेती, बारीक कच, खडी याच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यासाठी खर्च केला गेलेला आहे। सदरचा पैसा हा खड्डे बुजवण्यात न जाता भ्रष्टाचारात जास्त वापरला गेला असल्याची जनतेमध्ये चर्चा आहे। म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सूचना देतो की सदर खड्डा बुजवला गेला नाही तर आम्ही महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढू व अधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारू। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।